नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा प्रश्न बघूया. प्रश्न 4थ्यामधला दुसरा प्रश्न आहे. वाढ व विकास समजण्यामध्ये परिचारिकेच्या भूमिका लिहा. वाढ आणि विकासाच्या समजुतीमध्ये परिचारिकेची भूमिका खूप महत्त्वाची आहे, ज्यात मूल्यांकन, शिक्षण, समर्थन आणि समन्वय या 4 मुख्य स्तंभावर लक्ष केंद्रित केले जाते. ज्यात शारीरिक, भावनिक आणि सामाजिक विकासाच्या टप्प्यांची नोंद घेणे, पालकांना पोषण आणि खेळ सुरक्षिततेबद्दल मार्गदर्शन करणे, तसेच आवश्यकतेनुसार तज्ज्ञाकडे पाठवणे आणि कुटुंबाला भावनिक आधार देणे या कामाचा समावेश होतो. परिचारिकेच्या मुख्य भूमिका त्यामध्ये आहे निरीक्षण आणि मूल्यांकन. वाढीची नोंद, बाळाचे वजन, उंची, डोक्याचा घेर मोजून ते योग्य प्रमाणात आहे का, योग्य प्रमाणात वाढत आहे का हे तपासणे. विकासाच्या टप्प्याची पडताळणी करणे, मुलाचे बोलणे, चालणे, तो सामाजिक होतोय का नाही यासारख्या विकासाच्या टप्प्यावर लक्ष देणे, पाहणे. त्यानंतर समस्या ओळखणे, विकासात काही अडथळे आहेत का, दिसत असल्यास लगेच ओळखणे. दुसरा पॉईंट आहे शिक्षक आणि मार्गदर्शक. पालकांना शिकविणे, बाळाला योग्य आहार, स्वच्छता, लसीकरण आणि सुरक्षिततेबद्दल माहिती देणे. खेळ आणि शिक्षणाचे महत्त्व सांगणे, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी योग्य खेळ, गाणी आणि गोष्टींची माहिती देणे. आरोग्य शिक्षण, आजार टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन करणे. तिसरा मुद्दा आहे आधार आणि समुपदेशक. भावनिक आधार, पालकांना त्यांच्या मुलांच्या वाढीच्या चिंतेबद्दल ऐकणे आणि त्यांना दिलासा देणे. आत्मविश्वास वाढवणे, पालकांना त्यांच्या मुलाची काळजी घेण्यासाठी सक्षम बनवणे, त्यांना एक मानसिक आधार देणे. चौथा पॉईंट आहे समन्वय म्हणजे कॉर्डिनेटर. इतर तज्ज्ञाशी जोडणे, म्हणजे गरज पडल्यास डॉक्टर, स्पीच थेरपिस्ट, समुपदेशक यांच्याकडे पाठवणे, म्हणजे रेफरन्सनी त्यांच्याकडे पाठवायचं जेणेकरून ते इलाज करतील त्या मुलाचा. त्यानंतर संपूर्ण काळजी घेणे, मुलाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व आरोग्य सेवा एकाच ठिकाणी आणण्यास मदत करणे. किंवा असंही लिहिता येईल, वाढ आणि विकास प्रक्रियेत परिचारिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी परिचारिका खालील जबाबदाऱ्या पार पाडते. वाढीचे मोजमाप, मुलाचे वजन, उंची, डोक्याचा घेर नियमितपणे मोजणे आणि त्याची नोंद WHO वाढीच्या तक्त्यानुसार करणे. विकासात्मक तपासणी, मुले त्याच्या वयानुसार योग्य हालचाली करत आहेत की नाही याचे निरीक्षण करणे, त्यामध्ये बोलणे, चालणे, सामाजिक वाद वगैरे. त्यानंतर आहे पालकाचे समुपदेशन. पालकांना मुलाच्या संतुलित आहाराबद्दल, स्वच्छतेबद्दल आणि सुरक्षित वातावरणाबद्दल मार्गदर्शन करणे. समस्याची लवकर ओळख, जर मुलाच्या वाढीत किंवा विकासात काही दोष किंवा विलंब आढळला तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे संदर्भ सेवा, मानसिक आधार देणे. मुलाच्या भावनिक गरजा समजून घेऊन पालकांना त्या कशा पूर्ण कराव्यात याचे शिक्षण देणे, म्हणजे मुलांशी कसे वागावे, मुलांना कसा आधार द्यावा, त्यांचे इमोशनल कसे समजून घ्यावे याबद्दल मार्गदर्शन करावे. अशा प्रकारे परिचारिका मुलाच्या सदृढ भविष्यासाठी एक मार्गदर्शक आणि आरोग्यरक्षक म्हणून काम करते.